त्यांनी मेन्शन केलं डॉक्टर प्रकाश बाबा आमटे या फिल्मबद्दल. पर्सनली मला ती ॲज अ फिल्म अजिबात आवडली नाही, पण मला असं वाटतं की लोकांना ती का आवडली, कारण आय थिंक लोकांना बरेच वेळा असं एक होतं की त्यांचं काम खूप मोठं आहे. त्या काम म्हणजे मुळातल्या माणसाचं काम मोठं आहे. हां, म्हणजे डॉक्टर प्रकाश बाबा आमट्यांचं काम खूप मोठं आहे, म्हणून त्या ती film इम्पॅक्ट खाली आपण जातो. बरोबर. सो पण फिल्म याच्यावर सिनेमा बनवला हीच मोठी गोष्ट नाही, वाटते. फिल्म पण ती फिल्म म्हणून मला अजिबात आवडली नाही. त्यांचं काम मोठंच आहे, त्याच्यात काही वाद नाही, पण आय थिंक समटाईम्स आपलं ते पण होतं बघता आपली मानसिकता त्या दृष्टीने असते पाहणाऱ्यांची. म्हणजे खरे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचं काम जे आहे ते मोठं आहे खूप. प्रकाश आमट्यांच्या बरोबरच मी ती फिल्म पाहिली. तो खूपच सज्जन सद्ग्रस्त असल्यामुळे त्यांनी नानांनी काम चांगलं केलं रे, एवढंच रिएक्शन दिली, बाकी काही जास्त रिएक्शन. सो आय थिंक तो एक आपल्याला ॲज अन ऑडियन्स मे बी तो समजा. शेवटचे 2 प्रश्न मी विचारतो, एक याला एक आहे ना, की मुख्यत्वे एडिटिंग करत असताना, जरी म्हणलीस तू की मी डायरेक्टर मी नाही म्हणत, तरी डायरेक्टरच्या इतका संपूर्ण विचार त्या सिनेमाचा करायला लागतो. तर हा करत असताना, फिल्म एडिट करताना प्रेक्षकांच्या मानसिकतेचा विचार कितपत होतो? प्रेक्षकांच्या मानसिकतेचा म्हणजे अमकं दृश्य आहे, हे दृश्य 2-3 पद्धतीने घेतलेलं आहे, त्यातलं हे आपल्यासारख्या प्रेक्षकाला जास्त आवडेल, यात जरा जास्त इमोशन आहे, हे इमोशनल पद्धतीनेच ठेवावं, किंवा या ठिकाणी तो रुथलेस दाखवला आहे तिथे इमोशनल नको सीन घालायला, असा विचार होतो का? आहे त्यातले तुकडे बरेच दिसणारे कापून लावले असतात? नाही, कसं होतं की फिल्म जेव्हा लिहिली जाते तेव्हा ती एका पद्धतीची असते, आणि जेव्हा ती शूट होऊन येते तेव्हा ती जी स्क्रिप्ट आहे ती मी साईडला ठेवते, कारण आता स्क्रिप्टवरनं शूट करून झालंय. सो जे तुमच्या समोर आहे त्याचा विचार जास्त होतो. ते जेव्हा आपण फुटेज त्याला म्हणतात, फुटेज जेव्हा आपण बघत असतो तेव्हा आपल्याला एक त्या फुटेजचा एक इम्पॅक्ट होत असतो ॲज अन एडिटर. आणि ते बघताना तुम्हाला जे वाटतंय ना ते काय तुम्हाला त्यातनं करावं असं वाटतं. म्हणजे पुन्हा एडिटर मधला नॉर्मल माणूस जो आहे त्याच्या मनावर जसा परिणाम होईल तसंच एडिटर. म्हणजे मी ऑडियन्सचा ॲज कॉन्शियसली विचार नाही करत. कॉन्शियसली ऑडियन्सला आवडेल म्हणून कापावं असं नाही होत. मला पटलंय हे असं आहे, हे शूट ह्याला ही ट्रीटमेंट चांगली वाटेल आणि त्याचा इम्पॅक्ट होतोय. आणि ह्याच्यात पण वेगवेगळ्या प्रोसेसेस होतात. म्हणजे पहिला एक कट होतो, मग तुम्ही तो बघता, त्याच्यात काय काय आवडतं तुम्हाला, पण तो एक ब्रेक घेऊन 4 दिवसांनी परत बघितल्यावरती त्याच्यात वाटतं की नाही हे थोडंसं लूज पडलंय. सो ती एक प्रोसेस असते आणि ती हळूहळू तुम्ही पहिला कट करता, मग एक लाईनअप करता आधी, मग त्याच्यानंतर फर्स्ट कट करता, सेकंड रफ कट करता, आणि मग एक 3-4 त्याचे पण ड्राफ्ट्स होतात. एडिटिंगचे पण जसं आपण आपल्या लिखाणाचे ड्राफ्ट्स होतात वेगवेगळे, त्या पद्धतीने एडिटिंगचे पण वेगवेगळे ड्राफ्ट्स होतात. हे आम्हाला आठवत. आणि एडिटिंग मध्ये गोष्टी दुसरी गोष्ट म्हणजे की तुला जोडून घेतो की एडिटर हा फार वेगळा प्राणी असतो. म्हणजे अशा अर्थाने की तो अत्यंत अनइमोशनल, जसं डॉक्टरकडे तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला दुखतंय, हे होतंय, ते होतंय, तो डॉक्टर अजिबात इमोशनल होत नाही. त्याला माहिती आहे तुम्हाला काय असतं, कारण त्याला ते बरं करायचं असतं. तो एडिटर अत्यंत अनडिटॅच्ड त्या पद्धतीने तो पाहतो. तुमचं स्क्रिप्ट इट्स अ व्हेरी लॉजिकल प्रोसेस ऍक्च्युअली. एडिटिंगला खूप लॉजिक तसंच पाहिजे, कारण तो कॅमेरामनला जसं मगाशी म्हटलं की तो ॲक्टरला अरे माझा तो एवढा चांगला सीन होता, तो ह्याच्यामध्ये तो थोडा अजून लांब ठेवला असता, तर अशा पद्धतीने एडिटर संपूर्ण चाकल्याने त्याचा विचार करतो. आणि तो म्हणतो कॅमेरामनला वाटतं तो शॉट सुरुवातीला चांगला आहे, पण तो त्याच्या रिदममध्ये जात नाही, शेवटी त्याचा आउट ऑफ फोकस गेला, मला नाही वापरता येणार तो शॉट. म्हणजे या पद्धतीने थोडंसं एक तार्किक, थोडंसं कठोरपणे कोणतरी बघणारं जे असतं, त्याच्यामुळे अनेक दिग्दर्शकांना शेवटी आवडतं. ते म्हणतात बाकीच्या कोणाचा इंटरफिअरन्स नसतो, मी आणि एडिटर आम्ही बसून काही आता होईल ती फिल्म ते आमच्या समोर, ती बेसिक त्याचा ड्राफ्ट तयार होतो, मग त्याच्यामध्ये साऊंडचे आणि इतर लोक असे बेसिक याच्यावरच सांगते. म्हणजे बरेच वेळा असं होतं जेव्हा पहिला कट होतो फिल्मचा तेव्हा साधारण खूप एक्सटेंडेड कट असतो, तुम्ही 2.5-3 तासाचं कधी कधी फर्स्ट कट होतो. तुम्हाला मग काय काय अशी डिसिजन्स घ्यावी लागतात. बरेच वेळा असंच झालंय की एक ॲक्टर आहे, पण एडिट झाल्यानंतर त्या ॲक्टरचं कॅरेक्टरच नाही गेलंच आहे, संपूर्ण गेलंय. सो असं पण बरेच वेळा यू हॅव टू टेक, म्हणजे जरा भीती वाटते भेटायला मग लोकांना, पण बरेच वेळा हे हार्ड कॉल्स आणि हार्ड डिसिजन्स घ्यायला लागतात, कारण ते फिल्मच्या ओव्हरऑल
हिताचं अलीकडच्या टप्प्यावर अलीकडे गाजत असलेला एक जो कलावंत आहे इरफान खान, त्याच्या बाबतीत त्याचे बरेच पहिल्या सिनेमांमधनं शूटिंग केलंय 2-2 तासाचं आणि त्यातले 5-5, 10-10 मिनिटं राहिलंय. असं होतं. ही त्यांनीच परवा मुलाखतीत तक्रार नोंदवली. मी एक असं म्हणेन की आपल्याकडे चहा आलाय म्हणजे थोडी संपत चालल्याची वेळ आपण लक्षात घ्यावी सूत्र संचालकांनी. त्यामुळे एक नाही पण एक गंमत म्हणजे मला एक अतिशय बरं वाटलं की केवळ सिनेमाच्या नटनाट्यांच्या गॉसिपिंगवर चर्चा घेण्यामध्ये रस न घेता 2 यातल्या अभ्यासकांना बोलवून तुम्ही त्यांच्या थ्रू याच्या वेगवेगळ्या तांत्रिक आणि अभ्यासक बाजू अशा याच्यावरची चर्चा ऐकण्यामध्ये रस दाखवला, त्याबद्दल खरोखरच मनापासून अभिनंदन. उपचाराचा भाग म्हणून नाही, पण अशा आपल्यासारख्या जाणकारांच्या मनातही काही 1-2-3 शंका असतील, काही उत्सुकता असेल तर आपणही विचारायला हरकत नाही शेवटच्या 5 मिनिटात. हां, एक बोला. म्हणजे शेवटी फिल्म ही एडिटरचीच फिल्म राहते बहुतेक का? नाही असं नाहीच होऊ शकत, कारण त्याला मटेरियल काय मिळतं त्याच्यावरती अवलंबून असतं ते. एडिटरला मटेरियल काय मिळतं? समजा शूटच जसं शूट होत आहे त्या पद्धतीनेच आम्हाला विचार करायला लागतो. एंड ऑफ द डे डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप. पण एडिटिंगला साधारण किती वेळ लागतो, किती दिवस लागतात? असं काही कॅल्क्युलेशन नाही आहे. आता सगळं इट डिपेंड्स ऑन किती शूट केलं आहे. म्हणजे एक फिल्म होती, इंग्लिश हिंदी अशी फिल्म होती, तर त्यांनी त्याच्यात मला एक साधारण 1 मिनिटाचा सिक्वेन्स करायचा होता. त्यांनी 4 कॅमेरानी 4 दिवस शूट केलं होतं. तर तुम्ही विचार करा, मला 1 मिनिटाच्या शॉट 1 मिनिटाच्या सिक्वेन्ससाठी माझ्याकडे साधारण खूप आलं होतं. म्हणजे मी सांगू पण नाही शकत. मग मी ते एकत्र नाही पाहिलं. मग मी बाकीची फिल्म एडिट करत गेले आणि रोज मी 1-2 तास त्याचं फुटेज बघायचं आणि माझं मार्क वगैरे करायचं. सो इट ऑल डिपेंड्स ऑन तुमच्याकडे किती. माझ्याकडे 20 तास झाल्यावरती मला हां पण बोला. एक मिनिट हां जरा मोठ्यांनी. आता आपण जे सगळं बघितलं ते पिक्चरच्या दृष्टिकोनातून किंवा सिनेमाच्या दृष्टिकोनातून बघितलं, हां पण टीव्ही सिरियलमध्ये या गोष्टी कशा? आपला विषय सिनेमापुरता आज मर्यादित आहे, त्यामुळे आपण तो लांबवायला नको. पुढे मला जरा विचारायचं होतं. हां बोला ना. मगाशी तुम्ही म्हणालात की 4 अँगलनी तुमचा एखादा सीन शूट होतो आणि मग तुमच्या लक्षात येतं की ॲक्टरने अतिशय वाईट शॉट दिलेले आहेत. मग अशा वेळेस तो सीन तर हवा आहे, पण 4ही तुम्ही अँगलनी घेतलेलं वाईट समजा शूट झालेलं असेल तर तुम्ही त्यांना रिशूट करायला सांगू शकता. लकीली असं झालं नाही आहे कधी माझ्याबरोबर की सगळंच, कारण एवढं वाईट असेल तर त्यांना शूटच्या वेळेसच कळतं आणि मग ते तेव्हाच मध्ये ॲक्टरला रिप्लेस करणं किंवा असं त्यांचं काम चालू होतं. जनरली एवढं वाईट झालं नाही, पण होऊ पण शकतं हे. आता मी मोस्टली मराठी फिल्म्सच केले असल्यामुळे ते पण एक सर्टन बजेटचे. सो तुम्ही सांगू शकता त्यांना आणि मे बी एखादा दिवस असेल तर ते रिशूट होऊ तयार शकतात. होतात ॲक्टर्स. ॲक्टर्सपेक्षा प्रोड्युसरला तयार करणं महत्त्वाचं असतं. हे त्याला पॅचवर्कचे एखाद-दुसरे दिवस 1-2 दिवस असतात शक्यतो, पण बरेच वेळा ते शक्य होत नाही कारण बजेट. छोटी फिल्म असेल तर तेवढं बजेट नसतं. मग तुमच्याकडे जे आहे त्याच्यातच यू हॅव टू फाईंड की ह्यातलं मग चांगलं काय आहे. खूपच खराब असेल तर समटाईम्स म्हणजे तुम्हाला सांगायला लागतं की नाही हे नाहीच वर्क होते, तुम्ही प्लीज शूट करा, त्याच्याशिवाय ऑप्शन नाही आहे काय दुसरं. काही वेळेला ॲक्टर्समुळे प्रॉब्लेम येतो. एक प्रख्यात उदाहरण आहे, म्हणजे अनेकांनी आपल्यातलं पाहिलं असेल, आक्रोश नावाचा सिनेमा होता. त्याचं स्क्रिप्ट तेंडुलकरांनी लिहिलं. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे बदल झाले. एक सीन शूट करताना झाला आणि दुसरा हा तेंडुलकरांच्या स्क्रिप्टबद्दल आला. तेंडुलकरांनी स्क्रिप्ट लिहिलं होतं त्याच्यामध्ये असं शेवट लिहिलेला नव्हता जो आपल्याला चित्रपटात आठवत असेल. तो कुऱ्हाड घेऊन बहिणीच्या डोक्यात घालतो, तो चित्रपट, तो शेवट तेंडुलकरांनी लिहिलेला नव्हता. तो केस हरतो आणि तो वकील गावाकडे जातो आणि रिफ्लेक्स अशा पद्धतीने तो चित्रपट संपतो. पण तो गोविंद निहलानींना ते ड्रामॅटिक पाहिजे होतं, त्याच्यामुळे त्यांनी तो सीन त्या पद्धतीने घेतला. दुसरा सीन हा स्वतः ओमपुरीने सांगितलेली आठवण आहे की नाना पळशीकर जे जुने आपले ॲक्टर होते आणि ते जुन्या स्कूलचे ॲक्टर, तर त्याच्यामुळे त्याचा सीन असा होतो की ते जाता जाता धावतात आणि ते पडतात मागे. तुम्हाला आठवत असेल की ते वडिलांचा जो मृत्यू आहे त्या ह्याच्यावरती, आणि ते पडले तर त्याच्यानंतर की बाबा पडले, ताकद नसताना माणूस पडला तर तो लगेचच गतप्राण व्हावा अशी अपेक्षा होती. परंतु नाना पळशीकर ओल्ड स्कूलचे ॲक्टर होते, त्याच्यामुळे ते खूप एनर्जेटिकली मरण पावत लागले. आणि त्यांनी म्हटलं की टेक नंतर असून सुद्धा, वय असून सुद्धा त्यांचा उत्साह किंवा एनर्जी काही कमी होईना.
त्याच्यामुळे मग ते गोविंदाला लक्षात आलं की हे शक्य नाही आपल्याला त्या पद्धतीने शॉट घेणं, म्हणून त्याने तो सीन घेतला की तो कॅमेरा असा पुढे त्याच्यावरती जाता जाता त्यानं सांगितलं तू कापड इथे सोड, आणि ते कापड असं पडतं त्या ह्याच्यावरती आणि कॅमेरा तिथेच राहतो आणि कॅरेक्टर सगळी पुढे जातात. त्याच्यावरनं ते सूचित केलं की काठी पडते, ते दृश्य तिथे राहतं आणि त्याच्यानंतर मग ते सरळ चितेचं वगैरे दृश्य येतं त्या ठिकाणी. आणि कोणाचा लास्ट मला एक असा प्रश्न येत होता की फिल्म ॲप्रिसिएशनचे जे कोर्सेस असतात ते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असतात. आत्ताच संपला 1 वर्षापूर्वीचा, म्हणजे मीच तो एडिट ॲक्च्युली यावेळेला मीच कोऑर्डिनेट केला होता तो. आत्ता आमचा साधारणतः मेच्या 3ऱ्या आठवड्यानंतर सुरू होतो, म्हणजे 23 मे ते आत्ता 18 जूनला संपला आत्ता. दरवर्षी असतो. हो. दरवर्षी असतो. मग मे जूनच्या सुमारास सप्टेंबर ऑक्टोबरच्या सुमारास नाही, मे मध्ये ठराविक असतो तो, मे मध्ये. हां, आणि त्यात निवडक चित्रपटी पाहिजे. जाहिरात त्याची फेब्रुवारीपासून येते सहसा. आणि ते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये पण एडिट दोन्ही ते शिकवणं फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये असतं, संध्याकाळच्या फिल्म्स Archive. बरेचदा आर्काईव्हला. समोरच आपला कोणाचा तरी इथे हात वर ते होता. प्रकाश बाबा ते म्हटलं ना, त्या म्हणाल्या ना आवडला नाही त्याला हां. तसा. आणि तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की अगदी नाना पाटेकर तसाच दिसतो, हां. पण आम्ही त्याच्या आधी हेमल कसाला जाऊन राहून आलो हां. आणि संपूर्ण त्यांचं काम बघितलंय. हां. त्यामुळे जरी पिक्चर बघितला, आवडला नाही आवडला, तरी ते काम इतकं डोक्यात होतं बघितलेलं सगळं. तेच त्यामुळे आम्हाला आवडलं. तेच मी म्हणतोय, मी तेच म्हटलं की आपल्या प्रेक्षकांच्या मनामध्ये त्या विषयाच्या बद्दल असलेली आस्था, ज्यांच्यावर सिनेमा केला आहे त्या व्यक्तिरेखांबद्दल असलेला आदर, हे सगळं काउंट होत असतं. जसं ॲटनबरोचं गांधी झालं किंवा जब्बार पटेल यांचा आंबेडकरमधला मला सगळ्यात महत्त्वाचा मिसिंग भाग कुठला वाटला तर आंबेडकरांचा जो स्ट्रगल होता, म्हणजे शाळेच्या काळानंतर एकदम तुम्हाला आंबेडकर अमेरिकेतले दिसतात सूट बूट घातलेले, परंतु मधला काळ त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता इथपर्यंत पोहोचण्याचा. तो चित्रपटात वगळला गेला आहे आणि तो मला स्वतःला तो न पटलेला भाग आहे चित्रपटाचा, कारण आंबेडकर वॉज फॉर्म्ड ॲट दॅट स्टेज आणि चरित्रपट तुम्ही करताना त्याच्यातला एवढा महत्त्वाचा भाग वगळून कसा चालला. व्यक्तिरेखेच्या अनुषंगाने आपण बोलतो या सिनेमाच्या आवडीनिवडीबद्दल, म्हणून सांगतो यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दल सगळ्यांना अत्यंत आत्मीयता आणि आदर आहे आणि त्यांच्या कामाबद्दलची माहिती महाराष्ट्रीयन माणसाला जरी प्रत्येकाला आहे. पण जब्बार पटेलनी तो सिनेमा करत असताना त्याची जवळजवळ डॉक्युमेंटरी करून टाकली. तुम्हाला ती एक अशी व्यक्तिरेखा म्हणून जे गांधी सिनेमा आपल्याला पाहताना जाणवतं, तो ती तीव्रता, तो फील आपल्याला चव्हाण साहेबांवरच्या फिल्मचा वाटला नाही बघा. तर अशा ठिकाणी मांडणीचा भाग असतो का? ठीक आहे, मी पाहिलेलं नाही. अरे वा, फिक्शन आहे. यशवंतराव चव्हाण डॉक्युमेंट आहे का फिक्शन आहे? अरे वा, नाही, मी पाहिलेलं नाही. मला वाटतं ही रिॲक्शन म्हणून सांगते. नाही, पाहिलेलं. अरे पूर्ण वेळेचा सिनेमा म्हणून त्यांनी काढलाय, पण तो डॉक्युमेंटरी म्हणजे इव्हन फिल्म डिव्हिजनच्या डॉक्युमेंटरी मधले काही शॉट पण वापरलेत त्यात. मला काय वाटलं की एक तरकट प्रतिक्रिया म्हणून यांनी तशी दिली. जब्बारचं माझ्याबद्दल नेहमी म्हणणं असतं. जब्बार माझ्याबद्दल नेहमी असंच म्हणतो, पण नाही हा एकमेव त्याचा न बघितलेला चित्रपट आहे. ओके ओके ओके. हा काय म्हणतो? आजपर्यंत म्हणून जो होता अमल पालेकरांचा हा. रदो करव्यांचा हो हो तो खूपच छान घेतला तसं मला वाटतं. म्हणजे तो रदो करव्यांच्या रधो करव्यांच्यावरचा. हां हां, भाग मिल्खा तो पण छान होता. भाग मिल्खा बरोबर बरोबर. आपण सगळ्या गोष्टींबद्दल बोललो, पण इकॉनॉमीबद्दल बोललो नाही. पण कोटी-कोटीचे धंदे करतात. आपण बरा विषय काढला. या अनुषंगाने मी एक कोट प्रश्न याला विचारतो आणि तुमच्या कोटीचं उत्तरही माझ्या प्रश्नाच्या उत्तरात त्याने द्यावं असं शेवटाला सुचवतो. ते असं की अलीकडे गेल्या काही दिवसांमध्ये मराठी सिनेमा श्रीमंत व्हायला लागला आहे, मराठी सिनेमा उत्तम पारितोषिक मिळवतोय. हे सगळं खरं जरी असलं तरी त्यांच्या सिरियलचा प्रश्न होता तो मी टाळला, पण ह्याच्याशी निगडीत सिरियल आहे, पण विषय सिनेमाचाच आहे. म्हणून म्हणतो मालिका सादर करणाऱ्या चॅनलवाल्यांनी सिनेमा निर्मिती सुरू केल्यामुळे त्यांनी त्याच्यावर पब्लिसिटी करता जे नानाविध प्रकार आपल्या सगळ्याच कार्यक्रमांमधनं तो सिनेमा हॅमर केल्यामुळे कोटीची चर्चा जास्त आणि प्रत्यक्षात तसं नाही असं असेल असं वाटतं का? शक्यता आहे, कारण का आणि मल्टिप्लेक्सचे ज्या फिगर्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे फूड बिलसुद्धा बऱ्यापैकी असतात जो असतो, कारण त्याच्यामध्ये कारण तिकीटा इतकाच पैसा लोक पॉपकॉर्न आणि कॉफीवरती खर्च होतो. दुसरी गोष्ट अशी असते की त्याच्यामधले जे अंकगणित मराठी सिनेमाचं जे अंकगणित आहे एकेकाळी म्हणजे काही वर्षांपूर्वी एकदम
13, 14, 20, 30 पर्यंत बनवते ते 100च्या पुढे गेले. त्यातले डब्यात किती आहेत हे कोणी सांगत नाही. आणि त्याच्यात काय असतं की हे व्यावसायिक प्रोड्युसर असतात. तर आपल्याकडे काय असतं म्हणजे अनेक वर्षांपासून आजपर्यंत सुद्धा, आता परवा सिद्धार्थराव कपूर सेट द सेम थिंग, की जे इन्फंट मॉर्टॅलिटीला रेट खूप हाय असतो प्रोड्युसर्सचा. प्रोफेशनली या धंद्यात आपल्याला यायचं म्हणून येणारे खूप कमी असतात. म्हणजे अनेक ठिकाणी म्हणजे अक्षरशः काही क्षेत्रांमध्ये बटाट्याचं पीक खूप आलं किंवा शेतीचंही असतं. मग त्या लोकांना एक चष्का असतो की बाबा एकदा या स्टार्स बरोबर याच्यावर किंवा आमच्यावर फॅमिली एक सिनेमा काढायचा आयुष्यात, बाकीचा होईल ते. अशा पद्धतीने तुम्ही व्यवसायात येऊ शकत नाही. म्हणजे बाबा मला एक वर्षभर हॉस्पिटल काढायचं 100 पेक्षा जास्ती मराठी फिल्म्स बनतात, पण ते प्रोड्युसर किती काळ ते 100 प्रोड्युसर्स टिकत नाही. हिंदी सिनेमाची तीच परिस्थिती आहे. प्रोड्युसर्स खूप आहेत मराठीत. एक फिल्म बनवायची. आणि काय होतं मराठीत फिल्म बनते, पण फिल्म बनणं हे ते सगळ्यांना येतं, पण त्याची जी पुढची प्रोसेस आहे ना, पब्लिसिटी अलीकडचं आणि Publicity, मार्केटिंग, distribution, त्याला काही गंध नसतो. तिथेच मी म्हणतोय, तिथे चॅनलवाल्यांनी स्वतःकडे निर्मिती घेतल्यामुळे त्यांनी आपल्या आपल्या चॅनेलच्या सगळ्या कार्यक्रमातनं ते हॅमर करून आता हवा येऊ दे मध्ये सगळे सिनेमे ते आणतात आपले. आणि त्यातनं एक हवा अशी क्रिएट केली जाते की सुपरहिट सिनेमा आहे. प्रत्यक्षात खूप फालतू सिनेमाही तो असू शकतो. नाही, सुपरहिट म्हणजे काय, अलीकडे काय झालंय की आता साधी गोष्ट असते की आता एक साऊथ इंडियन किरण सांगत होता, किरण देवासू शूट करत होता, 6 वाप फिल्म बनाला. तर तो प्रख्यात कॅमेरामॅन आहे किरण, म्हणजे जोधा अकबर त्यांनी केली, कयामतपासून सगळ्या केल्यात. तो म्हणाला की ते साऊथचे त्याला सांगत होते, साहेब 40 कोटी में बना. तर तो म्हणाला का रे बाबा असं काय. नाही म्हणाला, तुम्ही आता सिनियर आहात, तुमच्या लौकिकाला. म्हणाला मला ठरवू दे ना. तसं नाही म्हणाला, त्यांनी त्याला गणित मांडून सांगितलं. म्हणाले आमचे 8 चॅनल असतात, इसमें बिक जाएगा. तो ऑन टेबल त्याच्यामध्ये म्हणाला की याच्यावरती यायचं. मराठी सिनेमाचं एक काही वर्षांपूर्वीचं ते गणित होतं, 4-5 वर्षांपूर्वीचं, की सबसिडीचे 30-35 मिळतात. तो वन टाईम प्रोड्युसर दुसरा कुठलाही प्रोड्युसर असायचा त्याचा टॅग घेऊन यायचं. म्युझिक असायचं. सॅटेलाईटनी मध्ये चित्रपटांची बराचसा त्याने हात दिला होता. त्यामुळे ऑन द टेबल तुझे पैसे रिकवर झाले. 4-5 लाखाचा त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला. अशा पद्धतीने तो सिनेमा त्या ह्याच्यावर चालत होता. आता सैराटसारख्या ठिकाणी त्याला प्रेक्षक आहे की यू कॅन से की बाबा हा चालला म्हणजे 20 महिनाभर. म्हणजे पूर्वी आता काय होतं, आणि त्याच्यात असं असतं की शुक्रवार शनिवार तो, आता पूर्वी काय असायचं सुधीर की 150 प्रति जर काढल्या तर त्या 150 म्हणजे त्या संबंध भारतात डिस्ट्रीब्यूट व्हायला वेळ लागायचा. आता लो बजेट फिल्मला DCPमुळे एकत्र सगळीकडे, आणि पायरेसीमुळे आपल्याला प्लॅटफॉर्म रिलीज करता येत नाही. सगळे एकत्र करावं लागतात त्याच वेळेला. आणि त्याच्यामुळे शुक्रवार शनिवार रविवार हा धंदा करून घ्यायचा, आणि बिफोर द वर्ड गेट्स आउट यू मेक युअर मनी. मोठ्या चित्रपटांची सुद्धा ही स्ट्रॅटेजी असते की ती हवा करायची. ते अगदी शाहरुख खान आणि याचे सुद्धा पहिल्या आठवड्यामध्ये सांगतात 23 कोटी कलेक्शन, दुसऱ्या सेकंड विकेंडला 40 कोटी कलेक्शन झाला, खर्च वसूल झाला. आणि मग पुढचं म्युझिक, इंटरनॅशनल टेरिटरी, DVDs, हे मग पुढचे राईट्स बेसिक शूट मध्ये पण खूप असतं. इन फिल्म ब्रँडिंग आपण ब्रँडिंग असतं त्याच्यामध्ये, चहा, कपडे, म्हणजे अनेक या सिनेमाच्या इकॉनॉमीकडे आपण शेवटाकडे आलेलो असताना एक गंमत सहज सांगतो. डेक्कन क्वीनमध्ये पु ल देशपांडे एकदा भेटलेले असताना मी त्यांना असं म्हटलं की गुळाचं गणपतीमध्ये सबकुछ तुम्ही कथा, पटकथा, संवाद, गीता, अभिनय, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन, फर्स्ट क्लास पैसे मिळालेले असतील ना. तर ते म्हणाले 12 आणि तोटा झाला. तर म्हटलं 12 आणि तोटा कसं काय. तर ते म्हणले पैसा एकही मिळाला नाही, तो पळून गेला निर्माता, आपल्यातलाच होता म्हणे, पण तो गेला निघून. आणि मला आणि सुनीताला सिनेमा बघायचा होता, तर भानुविलासची 6 आण्याची 2 तिकीटं काढली. त्यामुळे 12 आणि मला खर्च करायला लागले उलट सिनेमा बघण्याकरता. आणि दिलीप कुमारनं विचारलेलं होतं की सॉरी पु ल देशपांड्यांनाच विचारलेलं होतं की तुम्ही इतके उत्तमोत्तम निवडक सिनेमे दिले आणि एकदम सिनेमा सोडलात का तुम्ही अचानकपणे मध्येच. त्यावर ते असं म्हणाले की एकदा मी एका निर्मात्याशी बोलत असताना तो मला सांगत होता, दिलीप साहब पे 10 लाख लगाए. असं कोणा माणसावर 10-10 लाख रुपये लावण्याची भाषा सुरू झाली म्हणून मी सिनेमा बंद केला. आपण इथे फार आत्मीयतेनं सगळ्यांची, या दोन्ही अभ्यासकांची उत्तरं ऐकून घेतलीत. इथे या शेवटाकडे जाण्यापूर्वी मला वाटतं आपण समारोप करणार असाल, त्याकडे जाण्यापूर्वी मी माझ्यापुरता एक छोटा भाग यांचे आभार म्हणून, आपले आभार म्हणून एक छोटी गोष्ट सांगू इच्छितो की आपल्या या क्लबच्या संकल्पनेमध्ये मला आत्ता आरंभाला यांनी बोलताना पुस्तकांचा उल्लेख निघाला. ही फार अप्रतिम गोष्ट आहे. पुस्तक एक्सचेंज तुमच्यामध्ये होतात. तर कॉन्टिनेंटल प्रकाशननी माझं एक 8वं पुस्तक आत्ता प्रकाशित केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे तो आणि ती.
तर ते पुस्तक मी शैला लिमयेकडे पाठवतो तुमच्या सगळ्यांसाठी. त्याच्यावरचं मला रिॲक्शन मी जाणून घ्यायला उत्सुक अशा करता आहे की ते पुस्तक माझी बाकीची पुस्तकं आहेत ती वर्तमानपत्रात कॉलम येतो आणि त्याचं आपोआप पुस्तक होतं, म्हणजे त्यामध्ये तसा सृजनशील भाग फार कमी असतो, काय मुलाखत घेताना केलं असेल तेवढंच. हे पुस्तक मात्र मी माझ्या पुढच्या पिढीच्या, माझ्या मुलांच्या पिढीच्या साधारण 250 मुलं मुलींची गप्पा मारून त्यांच्यातनं त्यातला तो आणि त्यातला ती असा एक कॅरेक्टर नव्याने क्रिएट केला आहे आणि ते 12 वेगवेगळ्या विषयातनं मांडलेलं आहे. आणि त्यांची आत्ताची सगळी जी मानसिकता आहे ती आपल्या सगळ्या वयाच्या मंडळींना धक्का बसेल अशी सगळी नॉर्मल घरातल्या मुलांची मानसिकता त्यामध्ये आहे. म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिपपर्यंत आपल्याला फार भारी गोष्ट चालली असं वाटायचं. आता त्या पलीकडे जाऊन सगळ्यांमध्ये कॉमन मित्रमैत्रिणी आणि कोणाचीही कोणी इथपर्यंत बोलण्याचे आणि हे सगळे प्रूफ असलेली मंडळी आहेत माझ्याकडे. त्याच्यावर मी फक्त नावं न लक्षात येतील अशा ह्याच्यातनं तो आणि ती क्रिएट केला. अगदी सोपं उदाहरण म्हणजे इकडे तो आहे, तो सुरुवातीला म्हणतोय तसंच राहूया म्हणाली, वाटलं नव्हतं, काकूबाई वाटत होती तसंच राहता येतं का, लग्न नको करायला, त्याची पुढे सगळं म्हणणं. इकडे ती नुसतं तसंच राहूया म्हटलं तर केवढा दचकला, एरवी केवढा आगाऊपणाच्या गप्पा करत असतो. अशा तऱ्हेची सगळी मानसिकता दिलेली आहे. तर तुमची मतं मला जाणून घ्यायला आवडतील. आणि दुसरं पुस्तक ऑगस्ट एंडला येत आहे, त्याच्यामध्ये देशातल्या सगळ्या नंबर 1च्या माणसांच्या मुलाखती आहेत आणि त्या सगळ्या म्हणजे अगदी इंदिरा गांधी, बाळ ठाकरे, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर